गुड मॉर्निंग गाईज. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. डेली ब्लॉग नंबर आहे आपला 94. तर प्लीज जो पण नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपले टोटल 2 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. एक वेस्टची होती आणि एक चंद्रांगणमधली, आणि तिसरी ऑर्डर लागली जयसुधाची, ती द्यायची आपल्याला मुंब्रा कॉलनीमध्ये. तर बघू आजच्या दिवसात किती ऑर्डर होतात. लास्टच्या ब्लॉगमध्ये आपण आय थिंक 30 ऑर्डर मारलेल्या, आणि आज बघू किती ऑर्डर कंप्लीट होतील. सोमवारच्या हिशोबाने किती ऑर्डर होतील आज आहेत का नाही मला पण आयडिया नाही, बट बघू. सकाळी 9 वाजता आलेलो पहिली ऑर्डर मारायला, आणि आता तिसरी ऑर्डर घेतली आहे जयसुधाची. तर पूर्ण ब्लॉग बघा गाईज, आणि लाईक वगैरे करायला विसरता प्लीज लाईक वगैरे करा, कमेंट वगैरे करा. ब्लॉग कसा वाटतो ते पण सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पूर्ण ब्लॉग बघा. तर चला गाईज, फायनली 3 ऑर्डर कंप्लीट झाल्या, आणि चौथी ऑर्डर मला दिवामठची लागली. तर त्याच्या आधी मी गेलो पहिला नाश्ता केला जयसुधामध्ये, आणि आता गाडी कुठे पार्किंग केली ते तुम्हाला दाखवतो. आणि चौथी ऑर्डर ती द्यायची आपल्या चंद्रांगणमध्ये. मग टोटल आपल्या 4 ऑर्डर होतील आज. एकदम ऑर्डर एकदम स्लो येत आहेत. बघू आता दुपारचा टाईम लागेल किती होतील ऑर्डर आपल्या, आणि किती फास्ट असेल, किती रायडर असतील. हां, जी बघा गाडी इथं पाहूया की गाडी माखली आहे. कालच्या दिवसात पूर्ण गाडीच यूजच नव्हता केलेला, आणि अख्खी गाडी आता धुवायला पण लागेल आता पूर्ण. वाटतं मला जसं टाईम भेटेल तसं जाईल मग धुवायला. चला तर काही आजच्या दिवसातली आपली 5 नंबरची ऑर्डर, आणि 11 वाजायला बरोबर 10 मिनटं बाकी आहेत. आणि ही ऑर्डर द्यायची आपल्याला मारुतीनगरमध्ये, आणि त्यानंतर आपण जाणार आहे गाडी धुवायला, कारण की गाडी भरपूर माखली आहे. म्हणजे एक दिवस काल यूज नव्हती केली, त्यामुळे जाम माती बिती उडलेली. जाऊया आता पहिला ही ऑर्डर कंप्लीट करूया, त्यानंतर मग बघूया आपल्याला गाडी धुवायला जायचं आहे. जर गाडी धुवायला गर्दी नसेल तर मला लगेच तशी ऑर्डर देईल ना, तशीच गाडी सर्व्हिसिंगला लागेल. तर चला गाईज, फायनली 6 ऑर्डर कंप्लीट झाल्यात, आणि 7वी ऑर्डर आली गणेश पेटकरची, ती द्यायची आपल्याला मारुतीनगरमध्ये. ही टोटल 7वी ऑर्डर आहे आपली. आणि गाडी धुवायला गेलेलो, बट सर्व्हिस सेंटर बंद होता, त्यामुळे बोललो जाऊन द्या आता, मग उद्या धुया गाडी. आज बघूया ऑर्डर किती होतात. चला गाईज, सकाळी 9 वाजल्यापासून आपला टोटल आता 2 वाजेपर्यंत बरोबर 12 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत, आणि 13वी ऑर्डर आहे पिकअप केली आगरी खानावरमधून, आणि 14वी ऑर्डर पण घ्यायची आहे, बट ती अजून घेतली नाही. ही ऑर्डर दिल्यानंतर मग 14वी ऑर्डर घ्यायला जाईल शेजवानची. तोपर्यंत जाऊया ही ऑर्डर कंप्लीट करायला आपण. आपल्या होतील आजच्या दिवसातल्या टोटल 16 ऑर्डर. दोन्ही ऑर्डर वेस्टला द्यायच्या आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे आपला एक्सिलेटर तर चालू पाहिजे, एक्सिलेटर चालू असला पाहिजे मेन म्हणजे, नाही तर परत चालत जावं लागेल वरती. बघूया काय होतं पहिला या 2 ऑर्डर. तर चला गाईज, फायनली आपल्या 20 ऑर्डरला फक्त एक ऑर्डर बाकी कमी होती. तर ते फायनली आपल्याला एक ऑर्डर भेटली आहे एक्झॉटिक हॉटेलची आहे, आणि सकाळी 9 वाजल्यापासून आता बरोबर 4 वाजता 10 मिनटं बाकी आहेत, आणि ही ऑर्डर लागली आपल्या 20 नंबरची. तर लेट्स फटाफट ही ऑर्डर कंप्लीट करून आपल्याला जायचं कालव्याला. त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा का चाललं आणि कशासाठी चाललं आहे. तर जाऊया पहिला ही 20 नंबरची ऑर्डर देऊया. म्हणजे आपल्या 4 वाजेपर्यंत 20 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. तर चला गाईज, फायनली 4 वाजलेत बरोबर, आणि आपल्या 20 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत टोटल 20 ऑर्डर, आणि आता जायचं आहे आपल्याला कालव्याला. तर मी अजून नॉनस्टॉप ऑर्डर मारणार होतो. 30 ऑर्डर आय थिंक 8 वाजेपर्यंत कंप्लीट करायचं टार्गेट ठेवलेला, बट आता कालव्याला जायचं आहे, इम्पॉर्टंट काम आहे ते पण. तर जाऊया डायरेक्ट आता कालव्याला. तिकीट काढून ठेवली आता जस्ट, कालवा रिटर्न, कारण की विदाऊट तिकीट फिरायला जाम भीती वाटते. पकड टीसीने पकडला तर वाट लागेल. जाऊया आता डायरेक्ट कालव्याला, आणि त्यानंतर येऊन परत रिटर्न ऑर्डर मारायचं जातं. तर कालव्याचं काम लगेच होईल, असा टाईम नाही. फक्त जायला आणि यायला टाईम लागतो, बाकी तिकडच्या कामाला एवढं टाईम नाही लागत. जाऊया डायरेक्ट कालव्याला. तर चला गाईज, फायनली आलो आता कालवा स्टेशनला. दिवा स्टेशनला आलो तसंच लगेच ट्रेन भेटली, आणि ऑन द स्पॉट भेटली. बसायला पण जागा भेटली, मला वाटतं भेटणार नाही बसायला जागा. अँड आता मेन म्हणजे टार्गेट आहे रिक्षा स्टँड. रिक्षा स्टँडवर रिक्षाचं सीट भेटले भरले नसते ना, मग टाईम लागेल, थांबावं लागेल आपल्याला. तर फायनली गाईज आलो आहे आपण आता कालव्याला, कारण की जसा दिव्यावरून म्हणजे गाडी लावली, पार्किंग केली एक्झॉटिक हॉटेलजवळ, आणि आलो स्टेशनला. तेवढ्यात मला ट्रेन पण भेटली लगेच, आणि काढलेली सेकंड क्लासची तिकीट, बट आलो मी फर्स्ट क्लासच्या डब्यातून. आणि आलो तसाच भाई कालव्याला बघतो तर भाई रिक्षा स्टँडला प्रॉब्लेम असतो सीटचा. तर तशी सीट पण लगेच भेटलेली आपल्याला. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला चालत जायला इथून. अँड तुम्हाला सगळ्यात मोठी बिल्डिंग दाखवली तुम्हाला पुढे गेल्यावर. तर गाईज, ही बघा कालव्यामधली सगळ्यात मोठी बिल्डिंग. आणि आपलं जे काम होतं कालव्यामध्ये जायची फाईल द्यायच्या होत्या, त्या देऊन झाल्यात कंप्लीट. आणि आता जायचं डायरेक्ट 5 वाजेपर्यंत आपल्याला दिव्याला पोचायचं आहे, कारण की कुणाला बोललो मी आधीच 5 वाजेपर्यंत येतो दिव्याला, कारण की आता ह्या टायमाला ऑर्डरला पण कोण नसतं, आणि ऑर्डर पण कधी पेंडिंग नसतातच.
बट असलं तर उगाच त्याच्यावरती हे व्हायचं, कारण मी सांगून फक्त कुणाला झालं आहे. तर जाऊया डायरेक्ट आता दिव्याला. चला गाईस, फायनली आपलं काम कंप्लीट झालं आहे. आता एक्झॉटिक जवळ गाडी लावली आहे पार्किंगला, तर ती घ्यायची गाडी आणि जायचं देसी वॉकला, कारण मोबाईल तिकडे चार्जिंगला लावलं आहे. 6 वाजलेत आता बरोबर आणि 21 नंबरची ऑर्डर भेटली आहे जयेश हॉटेलमधून. ती पण द्यायची आहेत आपल्याला वेस्टला. तर जाऊया डायरेक्ट आता जयेश हॉटेलला. आता ऑर्डर येऊन बरोबर 15 ते 20 मिनटं झाले आहेत आणि थोडा लेट झाला आहे, कारण की ऑर्डर पण तशी भरपूरच आहे, पनीर टिक्का पिझ्झा म्हणून, त्यामुळे थोडा लेट जावं लागतो. आणि हे बघा देसी पॉप, तर आपला चाय पितो आहे. चलते है अपना 24 नंबर का ऑर्डर आहे. आजच्या दिवसाला 24 नंबरची ऑर्डर आहे आणि विचार केला तर 25 ऑर्डर मारूनच घरी जायचं. आणि ही ऑर्डर द्यायची साब्यात, तर ती बरोबर 8:30 वाजले, सकाळी 8 वाजल्यापासून ऑर्डर मारत होतो. हा बघा कार्तिक पाटील भरपूर दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे. कुठे आला आहे? कुठे बैठकीला आलो भाऊ? बैठकीला झाला आहे. चांगल्या गोष्टी. मी चालला तर ऑर्डर द्यायला. 25 नंबरची ऑर्डर नाही, सॉरी 24 नंबरची ऑर्डर, सकाळी 8 वाजल्यापासून. चल तर जाऊ डायरेक्ट आता साब्यात. त्यानंतर एक ऑर्डरची वाट बनवू आणि 25 ऑर्डर करून डायरेक्ट घरी जाणार. चला गाईज, ही बघा आपली लास्टची ऑर्डर आजच्या दिवसातली. सकाळी 9 वाजल्यापासून आत्ता बरोबर 9 वाजले आहेत आणि 25 नंबरची ऑर्डर आहे. मग अशी बोललो 8 वाजता, तर सुपर सॉरी चुकून झालं ते. आणि ही ऑर्डर द्यायची आपल्याला साब्यामध्ये. तर आय होप की गाईज तुम्हाला हा ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन डेली ब्लॉग बघायला भेटेल आपल्या चॅनलवर. भेटू आता आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.